शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. मी जेएजन अध्यक्ष चेतन पदमचंद सुराणा. नमस्कार, मी जेएनजे महेश नायक, सेक्रेटरी. प्रोग्राम चेयरमैन संजय सेठिया. जेएसजीएन उन्मेष कर्णावत, महाराष्ट्र रीजन फॉर्मर चेयरमैन एंड इंटरनेशनल डायरेक्टर. विजय टाकेलिया. एक मिनिट. जेएसजीएन भव्या जय शहा, वाइस प्रेसिडेंट. जेएन स्वप्नील मनोज, खजिनदार. नमस्कार, जेएसजीएन हार्दिक गांधी, डायरेक्टर. जेएसजीएन जॉइंट सेक्रेटरी. ओके सर. बोला अध्यक्ष. नाही बोल. जेएसजीएन आकाश राखा, डायरेक्टर. ओके सर. सर्वांना नमस्कार. आज एक मी तुम्हाला आवाहन करू इच्छितोय. 17 जुलैला आपलं आय कॅम्प आहे, मोत्याबिंदू शिबिर. त्यामध्ये ही बातमी आपल्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करून द्यावे, त्यामुळे लोकांना, गरजू लोकांपर्यंत ही बातमी पोहोचेल आणि त्यांना इथपर्यंत येण्यासाठी सहकार्य लाभेल. हा कॅम्प गेल्या 24 वर्षापासून होत आहे आणि आत्तापर्यंत 9 ते 10 हजार लोकांना चेकअप झालेले आहे आणि 3000च्या आसपास लोकांचं मोत्याबिंदू शिबिर, फ्री शिबिर हा जैन सोशल ग्रुप आणि टाकलिया परिवारतर्फे करण्यात आलेला आहे. तरी सर्वांना आवाहन करतो मी याची प्रसिद्धी आपल्या वर्तमानपत्रात द्यावं. कधी आणि कुठे आहे? 17 जुलै सकाळी 9 वाजता तुळजापूर वेस्ट जैन स्थानक इथे आहे शिबिर. म्हणजे तुळजापूर सर. जैन स्थानक बलिदान चौक. काय घेतं सगळे पण घेतं परत आमचं काय घेतं. नमस्कार, जैन सोशल ग्रुप सोलापूर व टाकलिया परिवार सोलापूर यांच्या सहकार्याने नाममात्र नेमतज्ञ डॉक्टर नवनीत तोष्णीवाल, मिशीबाई तोष्णीवाल नेत्रपेटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोपत्र नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शुक्रवार दिनांक 17/7/2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. तरी गरजूंना रुग्णांना खाली दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे हे शिबिर मागील 24 वर्षापासून जैन सोशल ग्रुप व टाकलिया परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. गेल्या 24 वर्षात सुमारे 10,000 रुग्णांची तपासणी करून सुमारे 3,000 रुग्णांचे मोतीबिंदू मोफत ऑपरेशन या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रुष्टी कुशल जैन, डीसीपी सोलापूर व जेएजएन उन्मेषजी कर्णावत, आयडी जेएसजी ISF व त्याचप्रमाणे झोन चेअरमन जेएसजीएन गौतमजी झाजे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमात उपस्थित मान्यवर जेएसजीएन अध्यक्ष चेतनजी सुराणा, सचिव महेशजी नायक, कोषाध्यक्ष स्वप्नीलजी मुनोज व कार्यक्रमाचे नियोजन जेएसजीएन रमेशजी टाकलिया, जेएसजीएन संजयजी सेठिया हे करीत आहेत. वरील बातमी आपण सर्व वृत्तपत्रात देऊन आम्हाला सहकार्य करावे व त्याचप्रमाणे कार्यक्रमात दिवशी शुक्रवार दिनांक 17/7/2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आपण तिथे येऊन ही बातमीला जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती. मागच्या 13 वर्षापासून मी जेएसजी मध्ये संलग्न आहे. प्रेसिडेंटची पातळीपासून आज इंटरनॅशनल डायरेक्टर या पोस्टवर मी पोहोचलेला आहे. माझ्या डायरेक्टर अंडरशिपमध्ये 465 ग्रुप अख्ख्या भारतातले आणि ओव्हरसीजचे असे येतात. आणि हा जे स्पेशली मागच्या वेळेला आपल्या पत्रकाबंधूंनीच बोलणं झालं होतं की हे प्रोजेक्ट अजून किती वर्ष चालणार, तर ह्याला आपण जैन सोशल ग्रुपचं परमनंट प्रोजेक्ट असं घोषित केलेलं आहे. आणि जोपर्यंत 100% टाकल्याजीने आपल्याला ह्याच्यासाठी हेच म्हणले की जोपर्यंत तुमचा परमनंट प्रोजेक्ट आहे तोपर्यंत आमच्या स्पॉन्सरनी होणार आहे. तर त्या हिशोबाने हे आता आय कॅम्प हे जैन सोशल ग्रुपचं परमनंट, जोपर्यंत जैन सोशल ग्रुप आहे तोपर्यंत हा प्रोजेक्ट दरवर्षी चालणार आहे. आणि हे जैन सोशल ग्रुप जे आमचं मेन ग्रुप आहे, सोलापुरातला एकमेव रजिस्टर्ड ग्रुप आहे. बाकी कुठलंही रजिस्टर्ड ग्रुप सोलापुरात नाही आहे. आणि हा जे आय कॅम्प आपलं होतं ह्याचे रिपोर्टिंग पूर्ण इंडिया लेवलवरती जातात. आपण जे प्रेसमध्ये हे न्यूज येतं ह्याच्यानंतर त्याचं पूर्ण कटिंग फाईल वगैरे करून इंटरनॅशनल ह्याला जात आहे. आणि मागच्या 3 वर्षापासून
इमेज बिल्डिंग प्रोग्रामच्या नावाने सोलापूरला ह्याचं अवॉर्ड कंटिन्यू मिळत आहे फेडरेशन कडनं, इंटरनॅशनल फेडरेशन कडनं. त्यामुळे हा प्रोजेक्ट आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि जे मागच्या 6 महिन्यापूर्वी आर्टिफिशियल लिंब, जे कृत्रिम हात जे 70 लोकांना आम्ही जैन सोशल ग्रुपतर्फे दिलं आहे, त्याचं पण जर व्यवस्थित बसलं तरी तेही आमचं परमानंट प्रोजेक्ट आम्ही हातात घेऊ. आणि नेहमी असले कुठलेही प्रोग्राम असतील त्याला आम्हाला भरघोस मदत केलेली आहे वर्तमानपत्रात प्रसिद्धी करून. ह्याच्यामध्ये पण परत एकदा आवाहन करा की 2 दिवसात आपल्याला मॅक्झिमम पेशंट तिथं यावा. हा एकच आपलं हे आहे उद्देश आहे. आणि याच्या मागे जर कोणाला मोतीबिंदू नसेल, त्याचा आजार डोळ्याचं जे काय प्रकार आहे ते औषधाने ठीक होत असेल, आपण सगळे डॉक्टरच्या सहाय्यानं 10 प्रकारचे आयड्रॉप्स वगैरे औषध तिथं आणून ठेवलेलं आहे की त्यांना महिन्याभराचे औषध आपण फ्री ऑफ कॉस्ट देतो. त्याशिवाय आपण सहकार्य करा भरपूर केलेलं आहे. कंटिन्यू आता हे प्रोजेक्ट. आणि आपण स्वतः जर तिथं आपल्या पण खेळत होतो की लॅसिक वगैरे असतं ते लॅसिक लेझर वगैरे ते सगळे डॉक्टर ठरवतात. आपलं समजा तिथं तपासणी होत नाही, त्यांना वाटलं की तिथं काय तर त्यांनी तिथं बोलून घेतो. लोकांना म्हणजे खर्चिक बाब आहे ती होत नाही, ती आपण करण्याचा प्रयत्न करतो. टाकल्या परिवारातर्फे म्हणजे टाकले आपल्याला आव्हान कंटिन्यू आपल्यासाठी स्पॉन्सर त्यांनी करतात ह्याच्यासाठी. तुम्ही जास्तीत जास्त बातम्या देऊन जास्तीत जास्त आपले लोक त्याला लाभ मिळावा हीच आमची विनंती आहे. सर हे मोतीबिंदूचं पण त्याच्यात जी लेन्स असते, हो. डोळ्याची लेन्स लावली जाते, त्याची कॉस्टिंग घेतलं जाते का आपल्याला? नाही, मोफत आहे, टोटली मोफत आहे. कुठल्याच प्रकारचे पैसे आपण घेत नाही, टोटली फ्री केलं जातं. काही समजा त्याच्या टेस्टिंग असतील जे तोष्णीवालमध्ये होत नाही नेत्रपिढीमध्ये, मग तेव्हा डॉक्टर तेवढं सांगतात की हे तेवढं टेस्ट करून आणून द्या, BP, शुगर मग वगैरे त्याचं बाहेर जे त्याचं असतील, पेमेंट तुम्हाला त्याला द्यावं list करून लागतं. यावं लागते. ती बीपी शुगर हां, ते नॉमिनल टेस्ट असतं, बाकी काय नाही. चार्जेस ऑपरेशनचे आपण एक रुपया सुद्धा घेत त्या ऑपरेशनचं नाही म्हणत. लेन्स करून द्यायची. जी लेन्स टाकली जाते नाही, त्यांचे पैसे घेतले नाही. जातात. पैसे घेतले जात नाही. ॲक्च्युअल पैसे त्या लेन्सेस लागतात. जसं कॅम्प झाला होता त्याचा भरपूर प्रतिसाद तुम्ही मीडियाने दिला, भरपूर कव्हरेज मीडियाने दिला होता. त्यामुळे आम्हाला पण लाभ झाला, पेशंट भेटला आणि आफ्टर कॅम्प पण भरपूर प्रसिद्धी दिली. त्यामुळे धन्यवाद. आणि असंच प्रसिद्धी परत एकदा आम्हाला द्यावी. आमची रिक्वेस्ट आहे की आपण 17 तारखेला सकाळी 10 वाजता जैन स्थानच्या इथं व्हिजिट करावं. टेस्ट